मिथुन रास, आज तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी घटना घडणार. हे राशी भविष्यात चुकवू नका. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मिथुन राशीच्या माझ्या प्रिय बांधवांनो, आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील अशा एका वळणावर उभा आहे जिथे एका बाजूला भावनांचा महापूर आहे आणि दुसऱ्या बाजूला नशिबाची साथ. कदाचित आज सकाळी उठल्यापासून तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, कोणाशी तरी खूप बोलावंसं वाटतंय पण शब्द फुटत नाहीयेत. मित्रांनो, आज ग्रहांची अशी काही युती झालीये जी सांगतेय की तुमच्या आयुष्यातला एक मोठा अध्याय आज संपणार आहे आणि एका नवीन पर्वाची सुरुवात होणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आजच्या या प्रवासात मी तुमच्या करिअरपासून आरोग्यापर्यंत आणि तुमच्या तुटलेल्या नात्यांपासून ते आर्थिक यशापर्यंत सर्व काही सांगणार आहे. शेवटची 5 मिनिटे तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरू शकतात. तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्वात जास्त कोणाची आठवण येते? आई, वडील की एखादी अशी व्यक्ती जिने तुमची साथ सोडली? त्या व्यक्तीचे नाव किंवा तिची आठवण म्हणून एक हार्ट कमेंटमध्ये नक्की टाका. बघूया मिथुन राशीची किती माणसं आजही मनापासून प्रेम करतात. करिअर आणि नोकरी, घामाची किंमत आणि अस्तित्वाची लढाई. मित्रांनो, मिथुन राशीची माणसं कष्टाला कधीच घाबरत नाहीत. पण आज तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी असं वाटेल की तुम्ही रक्ताचं पाणी करून जे काम उभं केलंय त्याचं श्रेय दुसरंच कोणीतरी घेऊन जाते. तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वावगं बोललं जाण्याची शक्यता आहे. विचार करा, तुम्ही रात्रीचा दिवस करून प्रोजेक्ट पूर्ण केला आणि क्रेडिट घेताना तुमचं नावच घेतलं गेलं नाही, तर काय वाटेल? आज तसाच काहीसा प्रसंग घडू शकतो. पण स्वामी म्हणतात, कष्टाचं फळ उशिरा मिळेल पण नक्की मिळेल. आज वरिष्ठांची वाद घालू नका. तुमचं मौनच त्यांना तुमच्या कामाची किंमत समजून देईल. जर नोकरी बदलायचा विचार असेल तर आज घाई करू नका, कारण वेळ अजून परिपक्व झालेली नाही. 2. व्यवसाय आणि व्यापार, धैर्याची अग्निपरीक्षा. व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस एखाद्या वादळासारखा असू शकतो. एखादी मोठी ऑर्डर हातातून निसटल्यासारखी वाटेल किंवा जुना गिराहिक विनाकारण वाद घालेल. व्यवसायात चढ उतार तर येतच असतात, पण आजच्या चढ उताराने तुमच्या आत्मविश्वासाला तडा देऊ शकतो. पैशांची मोठी गुंतवणूक करताना आज 100 वेळा विचार करा. जर कोणासोबत भागीदारी असेल तर आज पारदर्शकता ठेवा. तुमच्या मनातली भीती व्यवसायावर हावी होऊ देऊ नका. स्वामींच्या कृपेने संध्याकाळपर्यंत एखादी नवीन संधी चालून येईल जी तुमचं नुकसान भरून काढू शकते. 3. आर्थिक स्थिती, रिकामं पाकेट आणि भरलेलं मन. मिथुन रास म्हणजे गणितात पक्के असणारे लोक, पण आज तुमचं गणित चुकण्याची शक्यता आहे. अनपेक्षित खर्च उभे राहतील. कदाचित औषधोपचार किंवा घरातील उपकरणांच्या दुरुस्तीवर पैसा खर्च होईल. आपण कोणासाठी कमवतो? घरासाठी ना? मग जर आज घरासाठी काही खर्च करावा लागला तर मनात खंत बाळगू नका. लक्ष्मी माता आज तुमची परीक्षा घेतेय. कोणालाही आज मोठे कर्ज देऊ नका, कारण ते पैसे परत येण्याची शक्यता आज कमी आहे. पण लक्षात ठेवा, तुमची खरी संपत्ती तुमचं बँक बॅलन्स नाही तर तुमचं धैर्य आहे. 4. कौटुंबिक जीवन, तुटलेली मनं आणि जोडलेली नाती. घरामध्ये आज शांतता राखणं हेच तुमच्यासाठी सर्वात मोठं आव्हान असेल. घरातील एखादी व्यक्ती तुमच्यावर विनाकारण आरोप करू शकते. आपण बाहेर जगाशी लढून थकलो की घरात येतो, पण जर घरातच आपल्याला समजून घेणारं कोणी नसेल तर किती वेदना होतात हे तुमच्याशिवाय कोणालाच माहीत नाही. आज वडिलांशी किंवा घरातील थोरांशी बोलताना संयम ठेवा. त्यांच्या अनुभवाचा आदर करा. कदाचित ते जे बोलत आहेत ते तुमच्या हिताचेच असतील. आज कुटुंबासोबत बसून 2 शब्द प्रेमाचे बोला. बघा, तुमच्या अर्ध्या चिंता तिथेच संपतील. 5. नातेसंबंध आणि प्रेम, शब्दाविना संवाद. प्रेमाच्या बाबतीत आजचा दिवस कातर वेळेसारखा आहे. जोडीदारासोबतचे छोटेसे मतभेद आज मोठ्या वादाचे रूप घेऊ शकतात. संवाद नसेल तर नात्यात दुरावा येतो. आज तुमच्या जोडीदाराला तुमची गरज आहे. कदाचित ते बोलून दाखवणार नाहीत, पण त्यांच्या डोळ्यातील भाव वाचण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही सिंगल असाल तर आज कोणाला प्रपोज करण्यासाठी दिवस योग्य नाही. जुन्या आठवणी आज पुन्हा जाग्या होतील. एखादा जुना जोडीदार आज अचानक समोर येऊ शकतो, पण वाहूत जाऊ नका, वर्तमानात जगा. 6. आरोग्य, शरीराची साथ आणि मनाची शांती. तुमचं शरीर हेच तुमचं पहिलं घर आहे. आज मिथुन राशीच्या लोकांना मानदुखी, पाठदुखी किंवा मानसिक तणावामुळे डोकेदुखी जाणवू शकते. तुम्ही सगळ्यांची काळजी घेता, पण स्वतःची कधी घेणार? आज थोडा वेळ शांत बसा, मोबाईल बाजूला ठेवा, निसर्गाच्या सानिध्यात जा. जर तुम्हाला ब्लड प्रेशर किंवा मधुमेहाचा त्रास असेल तर आज औषधं वेळेवर घ्या. स्वामींच्या नामस्मरणाने मिळणारी मानसिक शांती ही कोणत्याही औषधापेक्षा मोठी आहे.
7. विद्यार्थी. धुक्यातली वाट आणि यशाचे शिखर. माझ्या तरुण विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात मन लागणार नाही. चंचल मन तुम्हाला विचलित करेल. सोशल मीडिया किंवा मित्रांमुळे वेळ वाया जाण्याची भीती आहे. यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो. आज तुम्हाला वाटेल की सगळं सोडून द्यावं, पण लक्षात ठेवा, तुमच्या आई-वडिलांच्या डोळ्यात तुमच्यासाठी जी स्वप्ने आहेत ती पूर्ण करण्याची ताकद फक्त तुमच्यात आहे. स्वामींना स्मरून आज एखादा कठीण विषय हाती घ्या, यश नक्की मिळेल. स्वामींचा विशेष संदेश आणि उपाय. या सर्व विभागांचा विचार केला तर एकच गोष्ट समोर येते: धैर्य. आजचा दिवस कठीण आहे, पण तुम्ही एकटे नाही आहात. स्वामींचे अदृश्य हात तुमच्या खांद्यावर आहेत. मित्रांनो, हे सगळं ऐकून घाबरू नका, तर सावध व्हा. जर तुम्हाला वाटत असेल की हेच तुमच्या आयुष्याचं चित्र आहे, तर कमेंटमध्ये "हो, मला स्वामींवर विश्वास आहे" असं नक्की लिहा. तर हे होतं आजचं मिथुन राशीचे भविष्य. आणि हे राशी भविष्य ग्रहवानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी जाओ आणि प्रगतिकारक जाओ, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.